नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झणझणीत अंड्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सर्वप्रथम वाटण तयार करून एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत, ते बारीक करून घेऊ. आता तीळ बारीक झालेले आहेत, याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता एक वाटी सुकं खोबरं घालून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 4 आल्याचे तुकडे घालून घेऊ. लसूण घालून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. मिक्सरला बारीक करून घेऊ. आपलं वाटण तयार आहे, याला एका वाटीत काढून घेऊ. आपलं सर्व वाटण तयार आहे. आता आमटी बनवायला घेऊ. गॅसवर एक कढई ठेवू. त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेऊ. तेल कडकडीत गरम झाल्यावर आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. त्याला चांगले परतून घेऊ. यामध्ये अर्धी वाटी तिळाचे कूट घालून घेऊ. 1 चमचा हळद टाकून घेऊ. त्याला चांगले परतून घेऊ. आता हे मध्यम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे. यामध्ये 2 पळी लाल तिखट टाकून घेऊ. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडे गरम पाणी टाकून घेऊ. गरम पाणी टाकल्यामुळे आपला सौदा करपणार नाही, तळाला चिटकत नाही. यामध्ये आणखीन थोडे पाणी टाकून घेऊ. आता आपल्या वाटणाला तेल सुटलेले आहे. यावर टोपण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ. बघा, आपल्या वाटणाला चांगला कट आलेला आहे. यामध्ये आपल्याला जितका हवा तेवढा रस्सा गरम पाणी घालून घेऊ. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता उकडलेली अंडी टाकून घेऊ. आता चांगली उकळी काढून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. त्याला चांगले मिक्स करून घेऊ. आपली झणझणीत अंड्याची आमटी तयार आहे.